कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो आदित्य बाबा पाहून येत ते मामा. मामा मला माफ करा, पण तुम्हाला अंदाज नाही, आपली पारू ही खूप स्पेशल मुलगी आहे आणि ती जगातल्या सगळ्या बेस्ट गोष्टी डिझर्व करते आणि त्या तिला मिळणारच. तुम्ही बघत काय उभ्यात? चला निघाय तू. हो जातोय अजून किती अपमान सहन करायचा. चला निघा. हा निघा. मूर्ख माणसं कुठली. दामिनी, तू तर म्हणली होतीस की पारू नोकर आहे, पण ह्या घरात तुझ्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट पारूलाच आहे. तुझ्या घरातली माणसं ज्या प्रकारे तुझ्याशी बोलतायत ना, त्यावरून तर तूच ह्या घरातली नोकर वाटतेयस. अगं सर्वंट ग. चल येतो आम्ही. माझ्या मित्राचा फोन आला होता, त्याच्या मुलासाठी पारूचं स्थळ आलंय आणि आज ते त्यांची बायको आणि तो मुलगा पारूला बघायला येणार. ही नोकरच आहे आमच्या घरी आणि हिचा बाप सुद्धा माझ्याकडे नोकर आहे. माझा ड्रायव्हर आहे तो. माझ्या तेजसला असली मोलकरीन बायको नको. चला निघा. काय करायचंय अरे या दामिनी काकूचं? मला पण कळत नाही यार, का तिच्या मागे लागलेली असते ना, सतत अपमान करते त्या पारूचा. आज जे काही झालंय ना, त्याने पारूला खरंच खूप वाईट वाटलं असणार. आणि मी प्रपोज केल्यावर या सगळ्या दडपणाखाली येऊन पारूने मला नाही म्हणलं तर? काही बोलशील. अरे पारूला काय माहित नाही का दामिनी काकूचा स्वभाव? आणि जर तुला एवढंच वाटत असेल ना, तर जाऊन समजूत काढ ना तिची. बोलू का? जा. तू पण येतोस का? चल. मी बी खुळी आहे, उगीच चपान बघत बसते. आणि माझ्या मनानं, माझ्या आवडीनं किर्लोस्कर कुटुंबाची आणि माझ्या देवी यांची सेवा करते ना. दुसरं कुठलं बी सपन बघायचा मला काय बी अधिकार नाही. बस 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 बस. आता दामिनी जे काही बोलली त्याचं वाईट वाटतंय. पण खरं सांगू का, कधी कधी मास्क करणं गरजेचं असतं ग. आणि हे वाक्य मी खूप जपून आणि जबाबदारीनं बोलतोय. पारू बेटा, अगं तू कोण आहेस, काय आहेस याची जरा जाण ठेव ना. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस तू, आणि आहेस म्हणजे आहेस. अहिल्याची सगळ्यात विश्वासू व्यक्ती आहेस. आदित्य आणि प्रीतमची चांगली मैत्रीण आहेस. अगं मग जगातलं दुसरं कोणी काही बोललं तरी त्याचा विचार का करायचा आहे? कर ना जरा माज. खोटं बोलते का सांग फक्त. चल मी तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक दरिद्री आणि फाटका माणूस राहत होता. आणि एक सुस्वरूप कर्तृत्ववान मुलगी त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांचं लग्न झालं. त्या मुलीने स्वतःच्या कर्तृत्वावरती एक मोठं साम्राज्य निर्माण केलं. जगाच्या दृष्टीने ती साम्राज्याची मालकीण होती, पण तो फाटका दरिद्री माणूस तिच्यासाठी सर्वस्व होता. आणि आजही ती तिच्या जोडीदाराचा शब्द ओलांडत नाही.
तिच्यासाठी तो दरिद्री फाटका माणूस नसून सुखदुःखात साथ देणारा सच्चा साथीदार आहे. आणि तो माणूस कोण आहे माहितीये? श्रीकांत सर, तुम्ही दरिद्री नाही आहात. हे बघा, तुम्ही स्वतःला असं काय बी बोलून घेऊ नका. हुशार आहेस. थोडक्यात जग आपल्याला काय म्हणतंय याच्यापेक्षा आपल्या माणसाच्या नजरेत आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे ना. आणि अहिल्याच्या, माझ्या, प्रीतमच्या, आदित्यच्या नजरेत तू दामिनीपेक्षाही जवळची आणि आपली आहेस. अश्रू पुसत तर राहायचं, हसत राहायचं. आपले बाबा यार खरंच ग्रेट आहेत. किती साध्या सोप्या शब्दात फारची समजूत काढली यार. पण दादा, पारूला आलेल्या स्थळामुळे ना तुला एक सिग्नल मिळाला. लवकरात लवकर तिला प्रपोज करून टाक, नाहीतर आता ती वेळ आली. अरे आदित्य, ए काय रे? बाबा थँक्यू. कशाबद्दल? काही नाही, असंच मला बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं. अरे किती खरंच यार, तू खूप ग्रेट आहेस. एकाच वेळी किती जबाबदाऱ्या पार पाडतोस. आईला बिझनेस मध्ये मदत करतोस, आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोस. तुमची ते पेंटिंगची आवड जोपासता, कविता करता. मी खरंच खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी तुझा मुलगा आहे. You are a perfect dad. You are a perfect father. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.